हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर इकडे मम्मीच्या चालू होते कस्टमर. आज तर आहे ना इतके सकाळपासूनच कस्टमर चालू झाले, म्हणजे आम्ही पार्लर पण ओपन नव्हतं केलेलं, तेव्हापासूनच कस्टमर चालू झाले. त्याच्यानंतर मी साड्यांना फॉल लावले मम्मीनी ना, मग तोपर्यंत बाकीचं काम आवरलं. कारण दिवाळीचे भरपूर ब्लाऊज साड्या ते आलेले शिवायला, त्याच्यामुळं कस्टमरला ते द्यावं पण लागतं वेळेवर. मम्मी बसली होती आता इकडे ब्लाऊज शिवायला, आणि क्लास पण चालू आहे आपले शिवणचे, तर क्लास पण मम्मी ब्लाऊज पण शिवते. आणि पहिले ब्लाऊज शिवस्तवर आहे ना, परत दुसरे ब्लाऊज आहे त्या कस्टमरचे. आज पण एवढे आले ब्लाऊज शिवायला. इकडं मम्मी ना आता ब्लाऊज कटिंग करत होती, आणि मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण टाकला आहे ब्लाऊज कटिंगचं सेपरेट, म्हणजे पॅटर्न कसं काढायचं ते. तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. इकडं मम्मी ना ब्लाऊज शिवते आता. मस्त त्याला डिझाईनची लेस लावली, लय छान दिसती ती लेस, एकदम अशीच चमकती ती. लाईट मधली छान दिसते, लाईट मध्ये चमक. आपले आज 47,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले इंस्टाला. लवकरच 50,000 करायचे. या लेसमुळेच त्याला इतकं गेटअप आला. आई 2 उरलेल्या असतील ना अजून. एक पुढं लावते. मला आज लय खोकला येतोय. ते लोणच्यानी पण मी आंबट. गोपीबाई सारखीच आहे, फक्त पुढं लेस लावली त्याला. काय रे काळू, काळूला दूध प्यायचंय. काळू आज अजून दूधच नाही आणला. अरे त्याच्या लक्षातच नाही, आज माझ्या नाही, आज दूधच लक्षात नाही राहिलं. कसं काय काय माहिती, कधीच नाही होता. चांगलं दिसन का? छान वाटत एक साईड, खूप सुंदर असं. पण ते उचकायचं नाही ना. नाही उचक नाही, असेच राहते फॅन्सी ब्लाऊजला. हे बी ब्लाऊज जे मॉडेलसाठी बनवतात ते असेच राहते. किती जबर केलेलं राहतं ते. तुला एका ब्लाऊजची किती सांगितलं होतं रेंट, पाहिलं ना? 1500. सुंदर पण तेवढं होतं ते. आपल्या इथं म्हणते त्याच्यात नवी साडी येईन 2-3. तोच प्रॉब्लेम आहे आपल्या इथं. लय छान दिसतंय. म्हणून तुला म्हणले नाही का मी, आपण आहे ना त्याला लावूच पुढं. इथूनच रिटर्न फिरा आता. का बरं? कशाला? ते जागा नाही, ते ओढण मग असंच ते छान वाटत नाही ना ग, मोकळं नाही चांगलं वाटणार मम्मी. ते बघ ना, ते वर नाही तरंगणार. ते तरंगत आहे, ते तरंगण. त्याला सुईने एक टाकाय ना 2-3 ठिकाणी, पण टिप म्हणल्यावर डायरेक्ट असं गोळा होईल. ते डायरेक्ट गोळा होईल. म्हणून मी ते एक चुनी पण दिली छोटीशी त्याला. 1-2 ठिकाणी चॉकलेटीद्वारे ना हुका लावायच्या वेळेस त्याला हे कर, नाही की हिरवे. हे बघ असं बसतं बघ, काहीच गरज नाही लावायची, काहीच. हे बघा असं होईन, ते लगेच समजत ते. त्याला आहे ना हे करू आपण, सुईने 2 ठिकाणी शिवली तरी म्हणजे. लटकन बनवले मम्मीने. तिला सोडली पडले असते, इकडे तिकडं पडून ती येऊन गेली असते. किती छान दिसते. छान दिसते ना ती. डेंजर हे झाड बरं का. त्या लेसमुळेच इतका जास्त त्याला गेटअप आलाय. तुझीच आयडिया होती लेस लावायची. म्हणून नको लावू. काय रे भाऊ, काय इकडं प्रसाद आणलाय दादूनी म्हणजे त्या सरांनी आणला त्यांच्या शिर्डीवरून. मला थोडंच ते. एवढे ब्लाऊज आहे ना, आता कचऱ्यात आहे का द्यायचे कटिंगला. तर मी आज तर ते सकाळीच घेऊन आले, आता देऊन येते कचऱ्यात ताईंकडं. अजून किती ते तेच आहे ना, ते एकत्र ठेव. अजून कोणाचं असेल तर बघ. मीच आहे ना आता वॅक्स करायचं आहे.
मम्मीला वॅक्स करायचंय. मी आता आहे ना दिवाळीच्या वेळेसच करण. पाणी नव्हतं का ग राहिलेलं. आम्ही ना हा वॅक्सचा डब्बा आहे ना असा डायरेक्ट वॅक्सेटरमध्ये ठेवतो पाणी टाकून, म्हणजे नाही ना चटका नाही बसत कस्टमरला. तर झालंय का का नाही ते नाही बघायला येते जास्त नाही साईडने वितळले. मम्मी इकडं तर शिमला मिरचीची भाजी करते. कशी वेगळ्या पद्धतीने करते आता करून जमली तर नाहीतर मग नाही तर मग काय मस्त चपाती खायची छोटे छोट्या. त्यासाठी मी ना तशा आणल्या चालेल. त्यामधून कापायचे वेळेन कापणी वेळी नाही अशी गोल काढून घ्यायचं ते मधलं. काय काय द्यायलाय तू. मी का आता कोथिंबीर खोबरं लसूण रेसिपी पाहिली तू का नाही. नाही ग काळं वांग नाही करते का वांग मसाल्याचं भरून नाही करते का तसं करते मी. डाळीचं पीठ घालून पण छान लागते. करते म्हणजे काहीतरी वेगळं असल्या शिजन थोडासा आता आराम वाटला थोडा मग करावं मला थोडा आराम वाटला. मीठ काढावं लागतं का दिदी आणते का पोळी का नाही सगळं काढायचं.